आता पुणे शहरामध्ये कल्याणीनगर भागात जो अपघात झाला ती निरपराध मुलं होती। हा अपघात झाल्यानंतर आज या पुणे शहरातल्या पब कल्चरवर आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। आज पुणे शहरातल्या म्हणजे समाज माध्यमे असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध लोक असतील, आज ते या प्रकरणाविरुद्ध आज बोलतायत। खरं तर हा झालेला प्रकार हा दुर्दैवीच आहे, पण या प्रकारामध्ये ज्या लोकांनी त्या तरुणाने जे बेदरकारपणे वाहन चालवून मद्यधुंद अवस्थेत, म्हणजे तो अलिशान बाप का जो परेशान बेटा होता, त्याने जो प्रकार केलाय त्या प्रकाराला पब चालक, पब मालक किंवा आपलं जे प्रशासन आहे हे जेवढं जबाबदार आहे तेवढं त्याचे पालक सुद्धा त्याला जबाबदार आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आज पुणे शहरात जे काय पब चालू आहेत, पुणे शहरात काय संपूर्ण पुणे शहरात सगळ्या विविध भागात हे पबचं साम्राज्य पसरलेलं आहे, हे कल्चर पसरलेलं आहे। आता पुणेकरांना वाटतं हे पब कल्चर आता आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे, याच्यामुळे आपल्या शहराची बदनामी होते। आणि जर पुणे शहराची जर बदनामी होत असेल तर हे आपण का म्हणून सहन करायचं एक पुणेकर म्हणून? तर त्यामुळे आज पुणे शहरातले बरेच पुणेकर आज या पब कल्चरच्या विरोधात आज एकत्र येतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। याच पुणे शहरात या पब कल्चरच्या विरोधात 90च्या दशकात आम्ही खूप मोठं आंदोलन करतो। विषय होता आगा खान पॅलेस समोर असणारा हा बुलक नावाचा एक पब होता। तर आम्ही त्यावेळेस मागणी केली होती, म्हणजे त्यावेळेस आय थिंक मला वाटतं ज्येष्ठ गांधी होते, ते बाळासाहेब भारदे पण होते, त्यास आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की राष्ट्रीय स्मारक ते आहे, महात्मा गांधींचं वास्तव्य होतं, त्या राष्ट्रीय स्मारकासमोर जर पब चालत असेल तर ते चुकीचं आहे। तर तुम्ही त्या पबवर बंदी आणा, तुम्ही नवीन काहीतरी तरतूद करा, त्याच्यात ते करा, आणि त्या ज्या बुलक नावाच्या पबवर बंदी आणा, अशी आम्ही त्यावेळेस मागणी करत होतो। आणि त्याचबरोबर पुणे शहरातले जे काही पब आहेत, जे पब नवनवीन पब सुरू होत होते, त्या पबवर सुद्धा काहीतरी तुम्ही बंधनं आणा, नियंत्रण आणा, त्यांच्यावर कंपल्सरी म्हणजे बंदीच आणा, अशी आम्ही त्यावेळेस मागणी करतो। त्या मागणीची दखल घेऊन तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे, समाज कल्याण मंत्री त्यावेळेस मला वाटतं दिलीप कांबळे होते, ते म्हणजे त्यांचा कॉन्वॉय असा, तो एअरपोर्टकडे जाताना त्यांनी ठरवलं की नाही आता आपण त्या ब्लॅक कॅडिलॅक नावाच्या त्या पबमध्ये घुसायचं आणि आपण हे। मग त्यावेळेस मला वाटतं गोपीनाथ मुंडे आणि दिलीप कांबळे तो कॉन्वॉय थांबून ते डायरेक्ट त्या ब्लॅक कॅडिलॅक पबमध्ये घुसले आणि ते घुसून त्यांनी तिथं लगेच, म्हणजे तिथं नंतर घुसल्यानंतर ते त्यांना तिथल्या स्थानिक लोकांना काही कळलंच नाही, त्या म्हणजे पब चालकांना वगैरे नाही अरे कोण आहे काय। पण नंतर ज्यावेळेस त्यांना त्या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं, त्यांना कळलं अरे हे डेप्युटी सीएम आहेत, हे सोशल वेलफेअर मिनिस्टर आहेत, त्यामुळे त्यांची एकदम तंत्रते घाबरले। मग लगेच त्यांनी तिथे तत्काळ ते पबचे परवाने रद्द करा वगैरे त्यांनी ते आदेश दिले आणि गोपीनाथ मुंडे साहेब काय तिथून ते रवाना झाले। त्याच्यानंतर त्या पबवर कारवाई झाल्यानंतर पुणे शहरामध्ये एक थोडं दहशतीचं वातावरण तयार झालं, घबराटीचं, की पबवर कारवाई होते, डायरेक्टली मिनिस्टर्स वगैरे घुसतात, डेप्युटी सीएम वगैरे घुसतात। हा विषय झाला, पण कालांतराने परत याच पब संस्कृतीने डोके वर काढले। मग त्याच वेळेस सांगतो, मला आठवतंय एक त्या बोट क्लब रोडला एक 10 डाउनिंग स्ट्रीट नावाचा पब होता, त्यावेळेस म्हणजे पुणे शहरात नवीन नाही का गँग वॉर वगैरे नाही का, म्हणजे मुंबईतल्या टोळ्या, पुण्यातल्या टोळ्या, म्हणजे काही आंतरराष्ट्रीय टोळ्या यांचे एक नेक्सस नाही का, यांच्या आपापसातले मतभेद, त्या माध्यमातून यांच्या अर्निंगचा विषय होता, हप्त्यांचा विषय होता, खंडण्यांचा विषय होता, त्या माध्यमातून मग काहीतरी त्या TDS मध्ये काहीतरी एक प्रकार झालेला। मग तिथं काहीतरी त्या मालकावर फायरिंग झालेलं, त्याच्यावर ते फायरिंग होतं आणि त्याच्यावर काही पुणे शहरातले काही चांगले व्यावसायिक होते, त्याच्यामुळे अजून परत ते दहशतीचं वातावरण झालं, परत ते पब कल्चरवर विषय आला। पण ते पब कल्चर हे काय थांबायचं नावच घेत नव्हतं। पण त्यावेळेस आम्ही भांडत होतो, त्यावेळेस आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी विजय माथनकर होते माझ्या माहितीप्रमाणे, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो, म्हटलं ही संस्कृती ही पुणे शहराला खूप घातक आहे, याच्यावर आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे। त्यावेळेस तत्कालीन मला वाटतं एक्साईजला सुपरिटेंडेंट साळुंके म्हणून कोणतरी होते, आम्ही त्यांनाही भेटलो, तर त्यांचं एक म्हणणं होतं की आम्ही कारवाई करू, पण आम्ही कारवाई करत असताना आम्हाला ज्या पद्धतीनं ज्या प्रकारचा आम्हाला स्टाफ पाहिजे तो स्टाफ आमच्याकडे नाही, आमची हद्द खूप मोठी आहे। म्हणजे यांनी काही ठराविक एका पठडीतली उत्तरं त्यांनी नेहमीप्रमाणे जे इतरांना देतात तसंच आम्हाला त्यांनी उत्तर दिलं। आम्ही आमची मागणी रेटून धरली की तुम्ही कारवाई का करत नाही। मग त्या माथनकरांना जेव्हा जिल्हाधिकारी त्यांना भेटलो त्यावेळेस सांगितलं, म्हटलं काय एक्झॅक्टली पब, त्यांना सुद्धा पब म्हणजे काय माहिती नव्हतं। त्यावेळेस आम्ही त्यांना पब म्हणजे काय, ही एक लंडनमध्ये जे पब कल्चर असतं तेच आहे, पण आपल्या इथल्या पब याच्यामध्ये की पबसाठी वेगळे काही नियम नव्हते,
जे इतर परमिट रूम बिअर बारला एक्साईजचे नियम ज्या पद्धतीने होते त्याच प्रकारचे त्या पबला पण होते. मग आम्ही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली. मग त्यांनी लगेच ठरवलं मग बाकीचे काय तिथं नाही का मोठमोठ्या प्रमाणात वाद्य वगैरे वाजवली जातात, सिस्टम्स बाकीचे काही म्युझिक असतं, एंटरटेनमेंटचा विषय. मग आम्ही त्यांना सांगितल्यानंतर मग त्यांनी त्याच्यावर तो करमणूक करायला लावायला सुरुवात केली. म्हणजे हा असा या पबला विरोध करत असताना त्या प्रकरणात आम्ही ज्यावेळेस या पबला विरोध करतोय असं ज्यावेळेस त्या पब चालकांच्या लक्षात आलं, त्यांनी ऐन काही मार्गाने आमच्यावर नाही असा प्रेशर आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण आम्ही कोणाच्या प्रेशरला घाबरलो नाही, कारण की आम्हाला कोणी नेतच नव्हतं की बाबा आम्ही याने प्रेशर केलं म्हणून आम्ही घाबरायचं. मग बरं हे प्रेशरला जुमानत नाही म्हणून मग कोणत्या तरी जवळच्या कोणतरी माझ्या कोण जवळचा आहे मग त्याला फिरायच्या मार्फत निरोप पाठवायचं की अरे दिलीपला सांगा की नाही का की बाबा कशाला हे आंदोलन वगैरे करतो. असे बरेच प्रकार झाले, पण आम्ही आमचं ते सुरू ठेवलं. पण आज याच पब कल्चरमुळे आज 2 युवकांचे नाहक बळी गेलेत. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. या पब कल्चरला त्यावेळेसच या प्रशासनाने जर विरोध केला असता तर आज ही परिस्थिती आली असती का? आज पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पूर्वेकडचं ऑक्सफर्ड आहे, अशी ही पुणे शहराची ओळख होती. तर आज पुणे शहराची ओळख हे पबचं हब म्हणून अशी झालेली आहे. एक पुणेकर म्हणून मला खूप लाज वाटते ज्यावेळेस इतर बाहेरून आलेली लोक ज्यावेळेस म्हणतात अरे पुणे शहर तर तुमचं हे पबचं हब आहे, त्यावेळेस एक पुणेकर म्हणून आमच्या भावना अशा तीव्रपणे उफाळून वर येतात. अत्यंत राग येतो, कारण की या पुणे शहराने देशाला काय काय दिलेलं आहे हे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. देशातल्या कुठलाही विषय असेल, कुठल्याही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व लढ्यातले आपल्या पुणेकरांचं योगदान असेल, हे जर पाहिलं तर पुणेकरांचं योगदान हे आपण कधीच विसरू शकणार नाही. पण आज याच पुणेकरांवर ज्यावेळेस ताशेरे ओढले जातात, पुणेकरांना नावं ठेवली जातात, त्यामुळे ते खरोखर खूप म्हणजे असह्य वाटतं आणि ते बिलकुल सहन होत नाही. त्यामुळं आज त्या अपघातामुळे सगळे जागृत झालेले आहेत, त्याला विरोधही होतोय. आता काही प्रमाणात आता विरोध चाललाय, पण हा विरोध किती दिवस राहणार हे सुद्धा महत्वाचं आहे. कालांतराने काय तर विरोध हळूहळू कमी होत जातो. त्याच्यानंतर परत बेचे पाडे, परत नव्याने परवानग्या दिल्या जातात, परत ते पब सुरू होतात, परत त्यांचं नाईट लाईफ सुरू होतं, परत सगळे बेदरकारपणे नशेमध्ये ते वाहन चालवत असतात, निरपराध लोकांचे बळी घेतले जातात. हे खरोखर आज आपण हे कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आणि हे जर नाही थांबलं तर हे बळी आपल्याला दर शनिवार रविवारी हे आपल्याला द्यावेच लागणार आहेत. हे एक त्रिवार सत्य आहे. आणि त्याच्यानंतर मला अजून एक सांगावं वाटतं, पब कल्चर हे पुणे शहरातल्या एका विशिष्ट भागात होतं. म्हणजे याला आत्ता आपण म्हणतो कॉस्मोपॉलिटन वगैरे, म्हणजे कोरेगाव पार्क असेल, मुंढवा असेल, त्याच्यानंतर तुमचं कल्याणी नगर असेल, या भागामध्ये हे पूर्वी पब बीप चालायचे. आता ट्रेंड बदललाय. आज पुणे शहरात म्हणजे औंध, बाणेर, बालेवाडी, हायस्ट्रीट या भागात पब जोरात चालू आहेत. टेरेसवरचे पब्स वेगळे, म्हणजे टेरेसवर त्यांनी परवानग्या दिलेल्या आहेत ते वेगळे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बाणेर बालेवाडी बरोबर तो आपला जो नॅशनल हायवे आहे, म्हणजे तो मुंबई बँगलोर हायवे, तिथे अनेक ठिकाणी आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्या आतमध्ये जर तुम्ही त्या चांदणी चौकातून जर तुम्ही आतमध्ये गेलात तिथेही भरपूर पब आहेत. तिथं सुद्धा म्हणजे तिथं ते कोरेगाव पार्कच झालेलं छोटं, त्या लेकच्या बाजूला अनेक पब आहेत. पण त्या स्थानिक लोकांना ही गोष्ट लक्षात येत नाही, आज ज्या पद्धतीनं कोरेगाव पार्क, मुंढवा, त्याच्यानंतर कल्याणनगर भागातले तिथले जे रहिवासी जे आहेत, आज तिथले आपली राहती घरं विकून ते बाहेर शिफ्ट होत आहेत. त्याचं कारण म्हणजे ते तिथलं जे त्यांचं जे पबचं कल्चर पाहून ते म्हणतायत इथं रात्री जो धांगडधिंगा नंगानाच चालतो तो आम्हाला बिलकुल पावत नाही. आज आमची मुलं मोठी होत आहेत, आम्ही ते हे सहनच करू शकत नाही, म्हणून ते पुन्हा फ्लॅट विकून बाहेर जातात. पण आज त्या भोगाव बिगाव ज्या परिसरात हे नवीन जे कल्चर उदयास आलेलं आहे, या लोकांना हे कळत नाही. आपण जर तिथं आपण स्कीमा करतोय किंवा हे करतोय, कालांतराने तिथं त्यांच्यावर अशी परिस्थिती येईल की तिथले फ्लॅट्स विकले जाणार नाही. यांनी अजून तो पुढचा धोका ओळखलेला नाही. आता तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतंय त्या पब चालकाला किंवा तिथल्या कुठले काय संबंधित तिथे ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल, त्यांना रेव्हेन्यू चांगला मिळतोय. ठीक आहे, तुम्ही आता छोट्याशा रेव्हेन्यूसाठी तुम्ही तुमचं आर्थिक नुकसान कशाला करून घेताय? हे तुमचं आर्थिक नुकसानच आहे. ते जो काय रेव्हेन्यू मिळतो तो ग्रामपंचायत मिळतोय, काय थोड्या प्रमाणात तिथं काही रोजगार उपलब्ध होत असेल, पण याच्यानंतर पुढे जे आहेत ना, पुढे येणारी जी संकट आहेत त्या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला पुणेकर जे म्हणत होते ते योग्य होतं असंच तुम्हाला म्हणावं लागेल.
आज या पबचे जे धोके आहेत तुम्ही ओळखलेले नाही आहेत. या पबच्या माध्यमातून पबमध्ये जाणारा हा क्लास एक टोटल वेगळा असतो. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण म्हटलं तो ITNs असतात. बरं, ITNs जे आहेत ते एवढे फ्रीली का सॅटर्डे संडे त्यांना सुट्ट्या असतात, एवढे फ्रीली का जातात? ते ITNs मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 75% मुलं ही आउटसाइडर असतात आणि ते एकदम एकटे राहत असतात. बरं, या 75% मुलांना कोण आई वडील वगैरे तिकडे UP, बिहार, MP म्हणजे वेगवेगळ्या भागाच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येते असतात. प्रत्येक एन्जॉय करण्यासाठी नाही का, ते त्याचं सॅटर्डे संडे तो एन्जॉय करण्यासाठी ते येतात पबमध्ये. पण त्यातली 25% मुलं ही आपली स्थानिक असतात. पण मग स्थानिक जी स्थानिक मुलं त्यांच्यावरही त्याचा इम्पॅक्ट होतो ना. ते म्हणतात अरे हा एवढी मस्त मजा करतोय, मौज करतोय, मग आपण का नाही? मग तो अजून त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. त्याच्यामुळे बरं त्याला तेवढे पब बिब त्यांचं बिलिंग तेवढं होतं, तेवढे पैसे खर्च करावे लागतात. बरं, या मराठी मुलाकडे किंवा या आपल्या या वस्ती विभागात राहणारे किंवा इतर यांच्याकडे तेवढे पैसे तेवढे तो खर्च करू शकत नाही. मग ते पैसे मिळवण्यासाठी तो मार्गाला जातो. मग त्याच्यातून तो बरेच वेडेवाकडे प्रकार करतो. मग आणि असं पोलीस तपासात अनेकदा निष्पन्न देखील झालेलं आहे की काही तरुण मुलं त्यांनी वाहन चोरीचे प्रकार केलेले आहेत. असं म्हणजे बऱ्याच प्रकरणात असं निष्पन्न झालं. बरोबर, का असं विचारलं त्याच्यानंतर कळलं की बाबा नाही, त्याला ते पब कल्चरचं अट्रॅक्शन होतं, बाबा त्याला त्याच्या मैत्रिणीवर पैसे खर्च करायचे होते पब बिब मध्ये जाऊन. ह्या अशा अनेक घटना आहेत. या सर्व घटना ज्या आहेत या पबशी रिलेटेड आहेत. आता मला याच्यामध्ये मला नमूद करावं असं वाटतं. त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, समाज कल्याण मंत्री आपले दिलीप कांबळे असतील, त्यांनी ज्या पद्धतीने दखल घेऊन त्या पबवर कारवाई केली, त्या पद्धतीची कारवाई आत्ताचे जे पुणे शहरातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते करतील का? ते का करत नाही? तर याच्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते की या पबमध्ये या पुणे शहरातल्या बांधकाम व्यावसायिकांची हिस्सेदारी आहे, मोठमोठ्या पॉलिटिशियन्स लोकांची हिस्सेदारी आहे, पोलीस अधिकाऱ्यांचे काही रिटायर्ड पोलीस अधिकारी त्यांची काही स्टेक्स आहेत, असे अनेकांचे म्हणजे नाही का काय ती सगळ्यांनी असं एकत्र मिळून त्यांनी ते हे कल्चर असं उभं राहिलेलं आहे असं मला वाटतं. मग हे थांबवण्यासाठी एक तर राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. जर राजकीय इच्छाशक्तीचा जर अभाव असेल तर या पुणे शहरातलं हे पब कल्चर कोणीच रोखू शकत नाही. आज पुणेकर कितीही रस्त्यावर उतरले, आंदोलनं केली, काही केलं, तर शेवटी तो विषय येतो राजकीय इच्छाशक्तीचा. तर आपल्या इथल्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये, मग ते विरोधी पक्षातले असू देत किंवा सत्ताधारी पक्षातले असू देत, यांच्यामध्ये ही राजकीय इच्छाशक्ती आहे का? जर खरोखर असेल तर हे पब कल्चर कुठतरी थांबेल, याचं प्रमाण कमी होईल, यांच्यावर काही बंधनं येतील. फक्त रेव्हेन्यू मिळतोय आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळतोय म्हणून आपण पब कल्चरचं समर्थन करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. तुम्हाला वाटते का नाही मला काही माहिती नाही, पण हे योग्य नाही असंच मला वाटतं. उगाच रेव्हेन्यू मिळतोय म्हणून काहीतरी करायचं, कोणत्या तरी वाईट गोष्टींना तुम्ही त्याचं समर्थन करायचं, त्यांना तुम्ही परवानग्या द्यायच्या, त्यांना तुम्ही पाठीशी घालायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि याच चुकीच्या गोष्टीमुळे त्या 2 तरुणांचे बळी गेलेले आहेत. तर माझी प्रामाणिक इच्छा आहे पुणेकर म्हणून असे तरुणांचे बळी दर शनिवार रविवारी जाऊ नयेत, हीच माझी इच्छा आहे. ज्यावेळेस आमची आंदोलनं सुरू होती त्यावेळेस आम्ही ज्या लोकांना भेटत होतो तत्काल म्हणजे बाळासाहेब भारते गांधीवादी नेते होते, तर त्याचा इम्पॅक्ट एवढा होता. वर्तमानपत्र ते कव्हर करायचे, ते कव्हर केलं तर त्या बातमीची दखल घेऊन संबंधित मिनिस्टर्स वगैरे त्याची बातमीची दखल घेऊन ते संबंधित म्हणजे त्यांच्या त्या खात्याला ते डिरेक्शन म्हणजे तसे निर्देश द्यायचे. पण आज तसं होताना दिसत नाही. आता मला सांगा, पुणे शहरात देखील कितीतरी मिनिस्टर असतील, कुठल्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, कुठल्या न्यूज चॅनलमध्ये आलेल्या बातमीचा संदर्भ घेऊन संबंधित खात्याला निर्देश दिले, असं कधी घडले कारण त्याच्यावर पटकन कारवाई झाली नाही, तर तिथं पत्रव्यवहार करावा लागतो किंवा काय होतं. मग हे कुठेतरी चुकीचं आहे ना. मी काय म्हणतो, त्यावेळेसच्या माध्यमांनी जशी दखल घेतली, त्या माध्यमांनी घेतलेल्या दखलीची दखल त्या मुंडे साहेबांनी घेतलेली आणि त्यांनी त्यावेळेस ती कारवाई केली. पण आज तसं होताना बिलकुल दिसत नाही. सगळी राजकारणी मंडळी ही आपल्या आपल्या पॉलिटिकल गेम्स करण्यात ते एवढे व्यस्त आहेत, त्यांना या समाजात काय चाललंय किंवा काय चाललंय याच्याशी बिलकुल त्यांना काही घेणे देणे नाही. जर वाटत असतं तर त्यांनी त्यावेळेस तत्काळ त्यांचा तो एक्साईजचा जो सुप्रिटेंडेंट आहे
त्याला बोलून संबंधित खात्याच्या मिनिस्टरनी त्याची कान उघडणी करून लगेच त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असते, पण आज ते दिलेले नाहीये. म्हणजे आता हे सगळं म्हणजे माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर मग हा सगळा प्रकार झाला, तोपर्यंत काहीच नव्हतं. बरं, एक्साईज खात्यातली लोक कारवाई करण्यास जरा काचकूच करतात, ते कारवाई कमी करतात, ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात करत नाही. हे काय माहित नाही का? माहिती आहे, पण ते करतच नाहीत ना कारवाई. मुंडे साहेबांनी त्यावेळेस ते रेड केल्यानंतर पब चालकांमध्ये एवढं दहशतीचं वातावरण तयार झालं होतं, अरे आपले पब कधी बंद होऊ शकतात, हे कधी येऊ शकतं. आणि त्यावेळेस त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले, त्यांचे परवाने रिन्युअल करायचे नाही, तशा त्यांनी निर्देश दिलेले. पब चालकांमध्ये दहशत झालेली आणि थोड्या प्रमाणात तो जो प्रकार होता ना, तो हळू थोड्या त्यावेळेस तो कमी झाला होता. पण कालांतराने काय, मग परत बेचे पाडे, कालांतराने तो परत सुरू झाले. मग त्याच्यानंतर पब हळूहळू वाढतच गेले. त्यावेळेस सरकार पडलं, दुसरं सरकार आलं, मग त्याच्यानंतर नवीन मग तो पूर्वी हे जे बोट क्लब रोड वगैरे या परिसरात नाही का, रुबी हॉल वगैरे इथे पब्स होते, त्याच्यानंतर मग त्यांनी ते थोडे शिफ्ट झाले. सॅलीज आपलं कोणते कोरेगाव पार्क असेल, म्हणजे कल्याण नगर असेल, मुंडवा बिंडवा नाही का, हळूहळू ते स्प्रेड होत झालं. मग त्याच्यानंतर ते बालेवाडीकडे पण आले, त्याच्यानंतर ते भुगावकडे आले, असं संपूर्ण पुणे शहर हे पबने वेढलेलं आहे. म्हणजे याच्यात म्हणजे एकच सांगायचंय, गोपीनाथ मुंडे साहेबांकडे जशी राजकीय इच्छाशक्ती होती, त्यांनी जसे त्या संबंधित खात्याला जसे कारवाईचे निर्देश दिले, तसे आत्ताच्या राजकीय नेत्यांकडे तेवढी इच्छाशक्ती आहे का? त्या प्रमाणात ते कारवाईचे निर्देश देऊ शकतात का? आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल, ज्या ज्या पब्सवर कारवाई झाली त्या पबची जर मालकांची नावं पाहिली तर ते कोण आहेत, त्यांचे स्लीपिंग पार्टनर्स कोण आहेत, हे जगजाहीर आहे. बरं, आत्ताच्या प्रकरणामध्ये जे लॉयर्स उभे राहिलेत ते कोण आहेत, ते कोणासाठी लढतात, हे काय म्हणजे हे काय लपून राहण्यासारखं नाहीये, हे सगळ्यांनाच माहिती आहे. याच्यात लपण्यासारखं काही नाही, हे संपूर्ण पुणेकरांना माहिती. तर हे जे आहे ना, हे पब कल्चर थांबवायचं असेल तर या प्रशासनावर म्हणजे एक पुणेकरांचाही दबाव असणं गरजेचं आहे. आणि या राजकारणी लोकांवरही सुद्धा एक पुणेकरांचा एक दबाव असणं गरजेचं आहे. जोपर्यंत या राजकारणी आणि या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर हा पुणेकर नागरिकांचा दबाव निर्माण होत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही, काहीच नाही. ते काय नाही, कुठलं तरी निवांकडे बोट दाखवायचं आणि त्यातनं पळवाट काढायची आणि हे असं सुरू राहणार. आय थिंक माझ्या मनात त्या काळात मोजकेच होते. तर ब्लॅक कॅडिलॅक असेल, 10 डाउनिंग स्ट्रीट असेल, ओएसिस असेल त्या स्ट्रीटवरचा, असे त्यात कॅम्पमध्ये काही होते छोटे मोठे नाही, असे मोजकेच 5-6 पब होते. शॉक्स होता एक, अजून असे एवढे काही नव्हते. म्हणजे आता ब्लॅक कॅडिलॅक, TDS असेल, शॉक्स असेल, म्हणजे असे ओएसिस असेल, ओएसिस असे होते. म्हणजे एवढेही नव्हते, हे खूप प्रमाण कमी होते. आणि तिथं जाणारा क्राऊड सुद्धा खूप वेगळा होता. मी असं नाही का, असं आय थिंक त्यावेळेस IT पार्क सुद्धा नव्हतं, म्हणजे हिंजवडीचं किंवा नाही का. आणि म्हणजे त्यावेळेस IT ही कन्सेप्ट सुद्धा नव्हती माझ्या माहितीप्रमाणे. त्यानंतर ते आलं. मग हे असे थोडे बोटावर मोजण्या इतकेच पब होते. आणि त्याच्यामुळे कसं त्या पबकडे म्हणजे काय एवढे काही कारवाईचे विषय पण व्हायचे नाही, कारण की एक्साईज वाल्यांचे हात ओले झालेले असायचे. त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे. आता पब ही मुळात ही कन्सेप्ट ही लंडन मधली. मग ते लाऊंज बार असायचे, मग तिथं ग्रुपकडे बसणं नाही का, असे मोठे मोठे सोपे, मग तिथं डान्स फ्लोर असणार, मग तुम्ही डान्स विन्स करायचे, म्हणजे अशा हा तो विषय होता. मग सेम तोच प्रकार आता देखील आहे आत्ताच्या पब मध्ये. पब फक्त वेगळे, म्हणजे पब म्हणजे काय, बरं तिथं त्या मुली जास्त असतात, मग त्यांचे ग्रुप्स असतात, मग तिथं त्यांचे डान्स वगैरे नाही का, बाकीचे नाही का. मग आत्ताच्या पब मध्ये तर एवढं झालं की टेबलवर ते स्नॉटिंग वगैरे करतात. म्हणजे स्नॉटिंग म्हणजे नाही का, ड्रग्स बिग्स घेणं वगैरे नाही का, बिंदास करतात. म्हणजे हे घातक आहे ना. तुम्ही दारू विकता ठीक आहे, तुम्हाला एक्साईज नाही परवा, पण हे काय, यावेळेस तुम्ही तुमचा कोणतरी माल तुम्हाला देतोय आणि तुम्ही तिथं बिंदास आहे. असाच एक प्रकार झाला होता. तो आफताब शिवदासानी नावाचा एक ऍक्टर होता,
तेव्हा कुठला तरी पुण्यातला तिकडचा त्याच पट्ट्यातला कोणता तरी पब होता, फायर अँड आईस का कुठला असं काहीतरी, मला नक्की नाव माहिती नाही, पण तिथं काहीतरी तो काउंटरलाच बसून तो लाईन मारत होता, काहीतरी मुलींची काहीतरी त्याने टिंगल विंगल केली, त्या प्रकरणातून खूप मोठा वाद निर्माण झाला आणि मग तिथं त्याला ती मारहाण वगैरे झाली, असा काहीतरी तो विषय होता. ते प्रकरण घातल्यानंतर तो विषय तो संपला. म्हणजे पब्स मध्ये हे लाईन मारणे वगैरे म्हणजे नाही का, म्हणजे आपण ते भरपूर प्रकार चालतात आणि तिथं म्हणजे आणि तिथं ड्रग्ज वगैरे जे आहेत ना ते इझिली अवेलेबल होतं, ते इझिली अवेलेबल होतं. बरं, यांना पब्स मध्ये काय, पब्स मध्ये यांना फक्त काय दारू पिण्यासाठी जात नाही, त्यांना इतर काही बाकीच्याही गोष्टी करायच्या असतात. मग त्यात ड्रग्जही आलं. आज पुणे शहर जर विचार केला, आज या पुणे शहरामध्ये ड्रग्जचं प्रमाणही तेवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ड्रग्ज घेणारे कस्टमरही तेवढे त्यांच्याकडे आहे आणि इझिली ड्रग अवेलेबल होते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. हा सगळ्यात मोठा धोका आहे. पबचा हब तर आहेच, पण त्या ड्रग्जचं हब अशी पुणे शहराची ओळख होऊ नये म्हणून आम्हा एक पुणेकरांची इच्छा आहे. पुणेकर म्हणजे पुणे शहर हे ड्रग्जचं हब आहे म्हणून आज तशी ओळख निर्माण नाही झाली पाहिजे, मी अशी परमेश्वराच्याकडे प्रार्थना करतो. आज ललित पाटीलला याच पुणे शहरात पकडला, अख्ख्या संपूर्ण देशभरात तो जाळं चालवत होता आणि आज पुणे शहरामध्ये ड्रग्ज पेडलर भरपूर आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. नार्कोटिक्स डिपार्टमेंट करते काय? बरं, जे काही ड्रग्ज सापडले जाते त्याच्या पुढे काहीच होत नाही, पण नार्कोटिक्स डिपार्टमेंटची लोक जिथे करतायत काय, त्यांना माहिती आहे या पब मध्ये ड्रग्ज मिळतं, इथे मिळतं, पब्स मध्ये विकत नाही, पण बाकीचे लोक आणून मग नार्कोटिक्स वाले करतात काय? म्हणजे ती जबाबदारी फक्त पोलीस खात्याची आहे का? ज्यावेळेस जबाबदाऱ्या शेअर केलेल्या असतात, वाटून दिले, तर मग त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे ना. जर आज कोरेगाव पार्क, कल्याण नगर किंवा या बाकीच्या या पट्ट्यामध्ये ड्रग्ज हे इझिली अवेलेबल होतं, मग तर नार्कोटिक्स डिपार्टमेंटवाले काय करतात? पोलिसांचं काम असतं कायदा सुव्यवस्था राखणं, पोलीस ते काम करतात. एक्साईजवाल्यांचं काम आहे एक्साईजचे नियम फॉलो करणं, तो पब चालक किंवा तो बार चालक तो एक्साईजचे नियम फॉलो करतोय की नाही हे पाहणं. पण इथं काहीच होताना दिसत नाही. एक्साईजवाल्यांचे हात ओले होतात, तो त्यांना सूट देतो, पोलिसांचे होतात, पोलिसांना सूट मिळते. नार्कोटिक्सवाले त्या चिल्लर कारवाया करत नाही असं मला वाटतं, त्यांना ते मोठ्या लागतं. मग हे जे काही चाललेलं आहे ना हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून माझी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ही विनंती आहे की पालकमंत्र्यांनी या प्रकरणात खरोखर लक्ष घालावं. पब्स कल्चर जे आहे हे पब्स कल्चर याच्यावर कुठेतरी अंकुश आला पाहिजे आणि विषय आहे ड्रग्जचा. हे ड्रग्जचे धंदे, हे ड्रग्ज कुठेतरी थांबवले गेले पाहिजेत. तसे तुम्ही नार्कोटिक्स डिपार्टमेंटला तशा ते इन्स्ट्रक्शन द्या. जो मेन आहे ना त्यालाच तुम्ही हे करा ना. हे ड्रग्ज येतात कुठून? आज हे पुणे शहरात हे ड्रग्ज येतात कुठून याचा तपास होऊ शकत नाही का? मग तो करा ना. तो जो मेन जो डीलर आहे, जो सप्लायर आहे, त्याची पाळेमुळे शोधून काढा आणि त्याला ठोकून काढा तुरुंग, की जेणेकरून बाबा हा ड्रग्जचा विषय झाला नाही पाहिजे ना. जो अपघात झालाय परवाचा, जो पोलिसांनी जर खरोखर व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट जर केलं तर कळेल त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं होतं की नाही केलं. बरं, जनरली साऊथ इंडियन लोकांचे हॉटेल्स असतात ना, की इडली बिडली होते, एक शेट्टी कम्युनिटी एक विशिष्ट प्रकारचे धंदे करतात तेवढे, त्यांचे बार बीर. पब्स मध्ये ते नव्हते. पब्स मध्ये मग बाहेरची काही मोठे हाय प्रोफाईल ज्यांच्याबरोबर क्रिमिनल लोकांची कॉन्टॅक्ट आहेत, कारण की पब्स मध्ये पण येणारे जो काही क्लास असतो एकदम तो हाय प्रोफाईल असतो. हाय प्रोफाईल म्हणजे मोठमोठ्या उद्योगपत्यांची मुलं असतात, तेवढं त्यांचे कॉन्टॅक्ट असतात, पॉलिटिकल म्हणजे असे म्हणजे इंडस्ट्री म्हणजे बिझनेसमॅन लोकांशी त्याच्या पॉलिटिकल कनेक्शन असतात, पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध असतात. मग तिथं ते पब चालवणारे जे असतात ना, तोही त्यांना तसा तो खमके असावा लागतो, नाहीतर ते पब त्यांना ते चालूच देणार नाहीत ना. बरं, त्या पबवाल्यांचे सुद्धा क्रिमिनल कनेक्शन्स असतात. मग हे नेक्सस एवढं खतरनाक आहे ना. मग याच्यात जे पैसे लावणारे जे असतात तो एक खूप मोठा बिझनेसमॅन असतो, तो म्हणजे जर टाइमपास म्हणून नाही बाबा हे लाव, बाबा तू चालव. मग अशा अनेक शहरात असे अनेक पब्स चालू झालेले. आता तुम्ही जे म्हटलं गोपीनाथ मुंडेंनी ऍक्शन घेतली, बहुत त्यांच्याकडे ती राजकीय इच्छाशक्ती होती म्हणून त्यांनी ते केलं. पण आता राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे म्हणून ते कारवाई होताना दिसत नाही.
त्यांना माहिती ना, त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये प्रॉफिट रेशो, मार्जिन हे खूप आहे. मार्जिन खूप, जिथे मार्जिन खूप असं हे धंदेवाईक लोक बरोबर तिथं ते इन्व्हेस्टमेंट करतात, ही वस्तुस्थिती आहे. तर आता हा झाला हा व्यवसायाचा भाग. कुठलाही जरी व्यावसायिक असला ना, जिथं मार्जिन जास्त आहे तिथं तो पैसे लावत असतो. आता राजकीय लोकांचं जर म्हटलं तर राजकीय लोकांचं जे आहे ना, राजकीय लोकांचं म्हणजे थेट ते पार्टनरशिप कधी करत नाहीत. ते फक्त ते तुम्हाला ते पॉलिटिकली सपोर्ट करतात. ते फक्त ते राजकीय लोकांचं काम कसं ते तुम्हाला फक्त पॉलिटिकली सपोर्ट करतात. बाकी काही नाही. बाकीच्या काही इतर गोष्टी असतात ते ना, ते तुम्हाला ते प्रोटेक्ट करतात. त्याचे ते प्रोटेक्शन म्हणजे ते आता आपण प्रोटेक्शन मनी म्हणणार नाही, पण ते त्यांना जो बेनिफिट व्हायचा असतो तो होतो. त्यावेळेस पबमध्ये जाणारा जो क्लास होता ना, ते म्हटलं ना, अमीर बाप की बिगडेल बेटे, म्हणजे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे असे जे लोक, म्हणजे त्यात म्हणजे बांधकाम व्यावसायिक असेल, कोण इंडस्ट्रियल असेल बाबा, किंवा असे ज्यांच्याकडे पैसा खेळता आहे, मुबलक प्रमाणात आहे, ज्या मुलांना चांगल्या प्रकारचं पॉकेट मनी मिळतं, हाच क्लास जात होता. बाकीचा क्लास तिथं जात नव्हता. प्रमाण कमी त्याचं, कारण की तेवढे पैसे नसतात. तो कधी एखादी नाही का, चलो पार्टी बिर्टी झाला, बर्थडे एखाद दिवस तो सेलिब्रेशनला जाऊ शकतो, की जी सर्वसामान्य घरातली मुलं तर डे टू डे सेलिब्रेशन तिथं ते करू शकत नाही, कारण की त्यांच्याकडे एवढी आर्थिक सुबत्ता नसते, तेवढा पैसा खेळता नसतो. पण या व्यावसायिक लोकांकडे काय म्हणते, यांचे व्यवसायच मुळात 2 नंबरचे असतात. जे काही बांधकाम व्यावसायिक वगैरे आहेत, यांच्याकडे पैसा मुबलक प्रमाणात असतो. त्याच्यामुळे त्यांच्या पाल्यांकडे जे पॉकेट मनी जे असतं तेही मुबलक प्रमाणात असतं. त्या पाल्याला पॉकेट मनी त्या दिवशी तो खर्चच करायचा असतो. त्याच्यामुळे हे माज आणि मस्ती करत असतात. त्याच्यामुळे कॉमन क्लास हा एवढा काय जनरली तिकडे जात नाही माझ्या माहितीप्रमाणे, कारण की तेवढे तो पैसे खर्च करू शकत नाही. त्यांच्यापेक्षा जास्त पैसे तो खर्च करू शकतो, असा तो विषय असतो. पुणेकरांना पहिली गोष्ट म्हणजे पब कल्चर हे काय होतं हे त्या काळात माहितीच नव्हतं. पण जसजसे नवीन हे प्रकार उघडकीस यायला लागले की त्यांना कार्य हे काहीतरी वेगळं दिसतंय प्रकारे. कारण की तुम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी जे होते माथनकर साहेब, त्यावेळेस त्यांना मी भेटलो होतो. तर जिल्हाधिकाऱ्यांना मुळात पब म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. त्यावेळेस आम्ही त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं. मग त्यांनी तसे ते संबंधित प्रशासनाला त्यांनी तसे ते निर्देश दिले. पब हे ज्यावेळेस पुणेकरांना कळायला लागलं त्यावेळेस वेळ निघून गेली होती. ते हळूहळू स्प्रेड झालं होतं, कारण की पबमध्ये फायरिंग होणं, क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज वाढणं, मुंबईतल्या गँगस्टर्स लोकांची इन्व्हॉल्वमेंट असणं, असे अनेक वेगवेगळे प्रकार त्यावेळेस घडत होते. आणि हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून पुणेकरांना ते समजत होते. मग तोपर्यंत मग पुण्यातून त्याला विरोध व्हायला लागला, संस्था संघटना. आणि मग विरोध होत असताना नाही का, मग काही विरोध मग हळूहळू मावळत गेला. मग तो शून्यावर गेला, म्हणजे विरोधच नाही करायचा, जाऊ दे. पण ते पब कल्चर वाढत आज ते पब कल्चरचं एवढं मोठं भूत या पुणे शहरात उभं राहिलेलं आहे. बरं, त्यावेळेस आम्हाला विरोध करायचा होता, आम्ही तो शेवटपर्यंत विरोध केला. आमच्यावर दबाव होता, प्रेशर होता, आम्हाला पोलिसांच्या धमक्या दिल्या जायच्या. जे काही राजकीय नेते होते ते सांगायचे, कशाला या लफड्यात पडता, कशाला उगाच तुम्ही या पोलिसांची वैर घेता, अशा आम्हाला अनेक लोकांनी सांगितलं. पण आम्ही काय थांबलो नाही. आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करायचं होतं. त्या काळात मला वाटतं प्रमोद नवलकर हे सांस्कृतिक मंत्री होते. त्यावेळेस आम्ही एक डेलिगेशन घेऊन प्रमोद नवलकरांना भेटलो. त्यांना सांगितलं, म्हटलं सर, पुणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे आणि आज या सांस्कृतिक शहराची ओळख मिटत आहे. इथं पब संस्कृतीचा उदय होत आहे, हे कुठेतरी थांबवा. हे थांबवण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. त्या संदर्भात आम्ही प्रमोद नवलकरांनाही भेटलो होतो आणि प्रमोद नवलकरांनी त्यांचं खातं नसताना देखील त्यांनी त्या संबंधित खात्याला इन्स्ट्रक्शन दिले होते. हा इतिहास आहे. हे तुम्ही जर तुम्ही चेक केलं तर हे तुम्हालाही कळेल. त्यांनी संबंधितांना तसे आदेश दिले होते. त्यावेळेस आय थिंक मला वाटतं ते परवानांचं नूतनीकरण थांबवण्यात आलं होतं. ही वस्तुस्थिती. माझं तर मत असं आहे, आता तुम्हाला जे काय सेलिब्रेशन करायचं असेल, बर्थडेचं असेल किंवा काय असेल, बरं तुम्ही ते पबमध्ये केलं बारमध्ये केलं, काय फरक काय? काहीच नाही. तर काय माहिती का, पब मध्ये जाणारा जो क्लास आहे हा तो पब मध्येच जातो, तो दुसरीकडे बिलकुल जात नाही. ते आपण म्हणतो ना, आपण जे ऍडिक्शन असतं, तो तिथंच जातो, तिथंच पार्ट्या करतो. त्याच्या स्टँडर्डला शोभेल
अशाच पबमध्ये तो जातो आणि तो त्याचं सेलिब्रेशन करत असतो. त्यामुळं हा जो क्लास आहे ना, यांच्या डोक्यात एक विशिष्ट प्रकारची हवा असते की माझा बाप एवढा मोठा आहे, माझा बाप एवढा श्रीमंत आहे, माझ्या बापाचे एवढे पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स आहेत, पोलीस खात्यांमध्ये ओळख आहे, एवढे राजकारणी आमच्या बापाच्या ओळखीचे आहेत, त्यामुळे माझं कोणीही काही करू शकत नाही. तो त्याला एक कॉन्फिडन्स असतो. कॉन्फिडन्स म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्सच्या भरात तो काही करायला तयार होतो. बेदरकारपणे वाहन चालवणे, हे याला उडव त्याला उडव, याला उडवलं तरी काही फरक नाही पडणार, मला काय, पोलीस आमचेच आहेत, आम्हाला पटकन आम्हाला बेली मिळू शकतो. म्हणजे या त्या भ्रमात असतात आणि तो क्लास तो त्यांचा तो वेगळाच असतो. तो आपल्याला कॉमन क्लास सारखा बिलकुल नसतो. महाराष्ट्रामध्ये एक्साईज खात्याचे काही नियम आहेत, त्या नियमानुसारच त्यांना ते लायसन्स इश्यू केले गेलेले आहेत. जसे परमिट रूमला आहेत बिअर बार वगैरे, नाही का. तर माझं म्हणणं काय, या गोष्टींवर जर बंधनं आणायची असेल तर तुम्ही वेळीची बंधनं टाका त्यांच्यावर. बरं त्याच्यासाठी एक्साईजचे नियम आहेत. वय वर्ष 16च्या आतल्या मुलांना तुम्हाला ड्रिंक सर्व करता येत नाही. तर एक्साईजवाल्यांनी हे रेग्युलर त्या नियमांचं पालन संबंधित पबमध्ये, संबंधित बारमध्ये पाळलं जाते की नाही याच्यावर म्हणजे लक्ष ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. पण आज तसं माझ्या माहितीपर्यंत तसं होताना दिसत नाही. तुम्ही अनेक बारमध्ये बघा, म्हणजे लहान मुलं असतात, त्यांना बिनधास्तपणे ड्रिंक सर्व केले जातात, त्यातूनच हे प्रकार घडतात. त्याला मॅच्युरिटी देखील नसते. मग हे काय, एकीकडे एक्साईजचे नियम तुम्ही धाब्यावर बसवायचे आणि मग तो बारवाला असेल किंवा तो पबवाला असेल, तो त्या एक्साईजच्या अधिकाऱ्यांना तो पाकिट देणार, हात ओले करणार आणि तो त्याचा फक्त धंदा वाढवणार, तो त्याचा फक्त रोजचा सेल वाढवतो. म्हणजे याला कुठेतरी एक्साईजचं प्रशासन सुद्धा जबाबदार आहे ना. मी सगळी जबाबदारी काय पोलिसांवर टाकत नाही. एक्साईजची एक्साईज म्हणून एक्साईज खातं आपल्या जबाबदारीचं पालन करतं का? बरं, जी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे ती होते की नाही या पब्स मध्ये, या बारमध्ये, हे ते का नाही पाहत? का फक्त येऊन जायचं यायचं पाकिट घेऊन जायचं एवढंच करायचं का? तर माझं म्हणणं काय, याला एक्साईज खाते तेवढं जबाबदार आहे. पोलीस प्रशासन म्हणजे परवाच्या इन्सिडेंटमध्ये पोलीस प्रशासनही जबाबदार होतं. तुम्ही सगळे ते बेलेबल ऑफेन्स वगैरे लावणे, हा विषय आता सोडूया, हा चर्चा करू नको याच्या. पण हे जे पब रात्री बेरात्री उशिरा राहतात, तिथे त्यांना ड्रिंक सर्व केलं जातं, याला कुठेतरी एक्साईज खातं जबाबदार आहे की नाही? मग एक्साईज खात्याच्या अधिकाऱ्यांवर त्यांच्या त्या काय कारवाई झाली? पोलीस सॉफ्ट टार्गेट असतात, ठीक आहे, ते पोलिसांनी केलं, तुम्ही पोलिसांवर. एक्साईज खात्याच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली? तो पब रात्री 12, तो लेट नाईट चालू होता, ड्रिंक कसं काय दिलं? बरं, हे युक्तिवाद करताना काय करतात की जो कस्टमर आहे हा खूप अगोदर आलेला, आम्ही त्याला उठवू शकत नाही म्हणून तो 2 वाजता, याला काय अर्थच नाही ना. मग इतर कॉमन लोकांना कसं तुम्ही बंद 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 लगेच तुम्ही का बाहेर, मग तसं यांना का नाही काढलं? म्हणजे यांचे बाप खूप श्रीमंत आहे, यांच्या बापाचा समाजामध्ये दरारा आहे, यांचे गुन्हेगाराशी संबंध आहेत, म्हणून तुम्ही त्याला वेगळी वागणूक दिलीत का? म्हणजे हे वेगळी वागणूक देणं हे चुकीचं आहे ना. तुम्ही सगळ्यांना म्हणजे समप्रमाणात, म्हणजे असं इक्वल अशी वागणूक दिली पाहिजे ना. तुम्ही याला वेगळा नाही त्याला वेगळा नाही, हे चुकीचं आहे ना. परवा जो अपघात झाला त्या ठिकाणी जर सामान कॉमन घरातला एखादा मुलगा असता, त्याच्या हातून जर ही चूक घडली तर पोलिसांनी केवढा त्रास दिला असता त्याला? कोणता लोकप्रतिनिधी पहाटे 3 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आला असता का त्या मुलासाठी? नगरसेवक तरी आला असता का? तर बिलकुल नाही. पण यांच्यासाठी येतात ना. म्हणजे हे जे ही समाजामध्ये खूप मोठी दरी निर्माण झालेली, एक श्रीमंत आणि एक गरीब. तर ही दरी कुठेतरी जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत हे डिस्क्रिमिनेशन हे होतच राहणार आहे. माणूस म्हणून या घटना, ही जी घटना जी घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी ती. म्हणजे माझं म्हणण्याचं काय माहिती का, तो लोक पडते 3 वाजता जातो, पण त्याला हे कळलं नाही का, जे अपघातात जे 2 तरुण गेलेले आहेत त्यांचे पालक येणार आहेत. आपल्या मतदारसंघात हा विषय झालेला, ही घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे.
तर आपलं एक नैतिक कर्तव्य आहे की त्या मुलांच्या पालकांना जाऊन भेटलं पाहिजे. अरे एवढी माणुसकी सुद्धा नाहीये, एवढे तुम्ही माणुसकी शून्य आहात. तुम्ही एका आरोपीला वाचवण्यासाठी पहाटे 3 वाजता जाता, तर त्या मुलांच्या नातेवाईकांना आई वडिलांना भेटण्यासाठी तू दुपारी 3 वाजता का नाही जाऊ शकला? म्हणजे तुम्ही फक्त तुमचे जे काही कमर्शियल रिलेशन आहेत तेच जपण्यासाठी तुम्ही हा पहाटे 3 वाजता तुम्ही त्या पोलीस स्टेशन मध्ये गेला होता. पण माणुसकीचं काय? म्हणजे माणुसकी विकून टाकली, माणुसकी संपली तुमच्यातली. उद्या बघा काय होईल विधानसभेच्या निवडणुकीत त्या लोकप्रतिनिधीचं. मग हे अत्यंत चुकीचं आहे. हे माणुसकीला काळीमा फासणार आहे. आणि जे काही लोक होते, जे काही आता लोकप्रतिनिधी असेल, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्या मुलांच्या नातेवाईकांना किंवा पालकांना भेटणं गरजेचं होतं. कोण भेटले नाही भेटले मला काही माहिती नाही, पण भेटणे गरजेचं होतं ना त्यांना. म्हणजे पुणे शहराचा जो कोणी खासदार असेल, आता खासदार तर समजा जे कोणी लोकप्रतिनिधी असतील किंवा माजी महापौर असेल, त्यांनी भेटलं पाहिजे होतं ना. पण ते आज भेटलेलेच नाही. किती जण भेटले मला माहिती नाही. ते काय कुठं काही म्हणजे माध्यमांमध्ये आलं नाही किंवा कुठे. पण एक माणुसकी म्हणून त्या मुलाच्या आई वडिलांना भेटणं ही गरज होती. म्हणजे आपण काय पुणेकर एवढे निर्दयी आहोत, एवढे भावनाशून्य आहोत आपण. मला तर खरोखर लाज वाटली माहितीये का. म्हणजे त्या लोकप्रतिनिधीची पहाटे 3 वाजता तुम्ही जात आहे. पण तोच विषय जर नाही का एखाद्या त्या मतदारसंघातली एखादी बाई नळाला पाणी येत नाही म्हणून जर गेली असती तर केली असती का हो मदत? नसती ना केली. म्हणजे हे कुठेतरी खरोखर हे माणुसकीला न शोभणारा आहे, माणुसकीला काळीमा फासणारा आहे. एवढंच मी बोलेल. माझी इच्छा अशी आहे एक पुणेकर म्हणून हे जे पब संस्कृतीचं हे स्तोम जे माजतंय याच्यावर कुठेतरी अंकुश आला पाहिजे. आणि हा अंकुश हे प्रशासन आणू शकतं, कारण की हे प्रशासनाकडेच तेवढे अधिकार आहेत. मग ते एक्साईज प्रशासन असेल, महानगरपालिकेचं प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, तर हे तिन्ही प्रशासनाने जर ठरवलं तर ते होऊ शकतं. आणि या पब कल्चरवर अंकुश येऊ शकतो, कुठेतरी रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात. त्याच्यामुळे पुढचे काही गैरप्रकार होणारच नाही. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.